आइए हे काय? आपका हे काय? इंतजार था. हे काय? आइए अरे आपका इंतजार था. काय त्यात पण बीट जातोय आपला. अरे मला ही सवय खूप आवडते प्रेक्षकांची. रात्रीचे 9:30 वाजले की ते बरोबर झी ओवा लावतात आणि यू आर डान्सिंग क्वीन ते बघायला लागतात. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत या नृत्याच्या महामंचावर, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सह प्रस्तुत यू आर डान्सिंग क्वीन. स्वागत करूया आपल्या 10 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य. आणि आज अभिनयातली वाघीण आणि नृत्यातील हरणी सोनाली कुलकर्णी. आणि अर्थातच परत एकदा स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचं, म्हणजे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेच्या टीम्स. भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. लहानग्या प्रल्हादाने विष्णू भक्ती केली म्हणून विष्णू नरसिंहाच्या रूपामध्ये अवतरला आणि त्याने हिरण्यकश्यपू राजाचं पोट फाडून त्याचा वध केला. आपली जी पुढची स्पर्धक आहे तिने कलेची एवढी भक्ती केली आहे की नटराज हा तिच्यावर प्रसन्न आहे आणि तिच्या नृत्यातून ती आता हा मंच फाडायला येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रबरापेक्षाही लवचिक जिचे सांधे अशी अपेक्षा लोंढे. वेद पुराणांच्या इतिहासामध्ये जेव्हा कधी कोणत्या भक्ताची आठवण काढली जाते तेव्हा सर्वांसमोर फक्त एकच नाव येते, भक्त प्रल्हाद. विष्णवे जिष्णवे शंके मला ब्रह्मदेवाचं वरदान प्राप्त झालं आहे. देव असो किंवा राक्षस, मला कोणीच मारू शकत नाही. मी सर्व शक्तिशाली आहे. जय श्री हरि, जय श्री हरि. जय श्री हरि, जय श्री हरि.
ओंकार काय चाललंय? म्हणजे भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू आणि नरसिंहाची एवढी मोठी गोष्ट आहे. खरं तर ही एक 2.5-3 मिनिटाच्या ऍक्ट मधून सांगायची खरंच खूप कठीण गोष्ट होती. मस्त अपेक्षा, जबरदस्त. मयूर, अफलातून ऍक्ट, अफलातून. आणि हा प्रसंग होता जो आम्ही इथे ह्याची देही ह्याची डोळा बघत होतो. खरं तर ही स्टोरी इतकी जणांनी ऐकली आहे, ऐकतानाच एवढा थरार निर्माण होतो, पण आज तो आम्हाला पाहताना झाला. एक तर बरोबर हा भक्त प्रल्हाद दिसतोय, छोटासा क्यूट, आणि तू खरंच अपेक्षा खूप सुंदर केलं. पण मला सगळ्या एक एक कलाकाराला अप्रिशिएट करायला आवडेल, कारण प्रत्येकाने आपला रोल इतका सुंदर निभावला. त्याच्यानंतर ते जे काही 3 गोष्टी घडल्या, जसं तिला होळीमध्ये त्या भक्त प्रल्हादाला एकता डोंगरावर टाकतात, इथे नागांच्या मध्ये टाकतात, ते ऍक्ट इतके साठ दाखवले आणि क्लॅरिटी होती अख्ख्या ऍक्टमध्ये. खरं आम्ही भाग्यशाली आहोत की तुमच्यासारखे कलाकार इकडे आहेत. थँक्यू सो मच. दैदिप्यमान परफॉर्मन्स होता, दैदिप्यमान ॲक्ट होता. स्पेशली जेव्हा एका पॉईंटला ते सगळे असे खाली बसतात ना, आय थिंक तुझी परत एंट्री होते सेकंड टाईम, तेव्हा ते सगळं लाईट्समध्ये त्यांच्या गोल्डन धोत्या आणि तो सगळा कॉस्ट्यूम आणि तो सगळा फील खूपच भारी होता. म्हणजे आपण त्या मायथो झोनमध्ये कम्प्लिटली गेलो. आणि बाकी अपेक्षा काय मधला जो भाग होता ज्याच्यात तू पूर्ण मुलांच्या पायांवरती व्हीलच केली होती कम्प्लीट. इट वॉज शॉकिंग, मेस्मरायझिंग, सरप्रायझिंग, सगळंच. हॅट्स ऑफ टू यू, द एंटायर टीम. थँक्यू. या मंचावर खूप पळापळ होणार आहे. सगळे इकडून तिकडे उड्या मारणार आहेत, कारण इकडून एक कोंबडी पळालेली आहे आणि कोंबडी आणि माझं फार जीवाभावाचं नातं आहे. त्यामुळे कोंबडी शोधणं भाग आहे आणि ती कोंबडी बोलते. त्यामुळे मला अंड आधी की कोंबडी आधी हे पण विचारायचं आहे. तोपर्यंत तुम्ही बघा पुढचा परफॉर्मन्स. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्रेम म्हणजे प्रेम असतं असं म्हणतात पाडगावकर, नाव बदला म्हणते धनश्री काडगावकर.
पिसं बघ एवढी कोंबडीची बाहेर. काय मस्त कोंबडी आहे ही, हा? अशी कोंबडी असेल तर अख्खं जग व्हेज होऊन जाईल. पण मस्त यार, मजा आली मजा आली मजा आली. मयूर, आजपर्यंत जेवढे ऍक्ट तू केले त्याच्यामधला सर्वात जास्त आवडलेला ऍक्ट होता हा. आणि याच्यात तू नाचली आहेस. थँक्यू. आणि तुफान नाचली आहेस तू. आणि कुठेही वाटलं नाही की तू विचार करून नाचतेस कुठल्याही स्टेपमध्ये. थँक्यू. इतकं सुरळीत, सुंदर. आणि लिटरली मला असं वाटलं की मी पिक्चर बघतोय, कारण ते फॅन जेव्हा सुरू झाले ते पिसे यायला लागली, तर इफेक्ट आणि हे सगळंच खूप जुळून आलेलं. त्यामुळे हॅट्स ऑफ आहे दोघांनाही. खूप सुंदर कोरिओग्राफी, खूप सुंदर परफॉर्मन्स. थँक्यू. सोनाली, मला असं वाटतंय कॉलबॅक नंतर धनश्री तुला सापडलंय आणि ओमकारलाही धनश्री सापडली आहे. आय थिंक तुम्हाला कळलंय की काय करायला पाहिजे आणि तू साध्य केलंयस की वाय यू डिझर्व टू बी बॅक ऑन द स्टेज धनश्री. बॅक टू बॅक परफॉर्मन्सेसनी. आय एम सो हॅपी धनश्री थँक्यू. की तुला हे सापडलेलं आहे. पिसांचा ब्लास्ट जर असता तर लगेच दिला असता, पण आपण गोल्डन ब्लास्ट पण देऊन टाकूया. माय गुडनेस. वा धनश्री, डान्स उत्तम झालाय, गोल्डन ब्लास्ट मिळालाय तुला परत. तू नाचतेस छानच, पण तुला काय मला काय गायत्रीला काय फक्त तेवढ्यासाठी घेतलेलंच नाही ना या कार्यक्रम. नाही. आपण निर्लज्ज आहोत म्हणून इथे आहोत. तो हा जो निर्लज्जपणा तू अनेक वर्ष वहिनीसाहेब म्हणून पण केलास, पण या निर्लज्जपणाचा अजून एका व्यक्तीला फायदा झाला पाहिजे असं मला वाटतं. ते म्हणजे आज आपल्याकडे ऑलमोस्ट सुफळ संपूर्णची टीम आलेली आहे आणि त्यातली ती जी एक गोड मुलगी दिसते सई, तिच्या बाजूला ते आजोबा आहेत आप्पा, ते खूप डेंजर आहेत. त्यांच्या साध्या चेहऱ्यावर जाऊ नको, ते अत्यंत डेंजर आहेत. पण आमच्यापेक्षा पण हेच हवंय. तर ती जी गोड मुलगी आहे ना, तिने तो जो बाजूला एक गोड मुलगा आहे ऑस्ट्रेलियावरून आलाय त्याला निवडलंय. ऑस्ट्रेलिया? आमच्या पप्पांची जमीन आहे तिकडं, कोंबड्या ऐकतात तिथं. ऑस्ट्रेलियाला? हा, शेती आहे शेती. तर आता सांगतो की तिला ना मदतीची गरज आहे. ओके. तर तिला जर ह्याला जावई म्हणून आणायचं असेल तर काय आप्पांना कसं कन्व्हिन्स करायला पाहिजे किंवा काय ॲटिट्यूड तिने आणला पाहिजे, कारण ते खूप गोड बिचारं भोळं भावडं आहे ते. तर तिला जरा तू शिकवशील का? तुला पण आवडेल ना हो शिकव? हो हो नक्कीच नक्कीच. शिकवशील? ये पुरी. आजी. अरे त्यांच्याशी पंगा घ्यायचा, त्यांना नमस्कार करून आली. नाही, आपणचे संस्कार कसे विसरणार मी. अगं हे संस्कार महत्वाचे आहेत आता. हा? लगीन करायचंय ना? हो हो. घाबरू नकोस पहिले. नाही 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 हा, अजिबात. नीट ऐक सगळं तिचं. हो हो हो. आता नीट जरा न घाबरता सांग, तुमचा व्यवसाय काय, म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करता तुम्ही? आमचा ना पूर्णान्न म्हणून दुकान आहे आमचं. मराठी खाद्यपदार्थ विकतो आम्ही, म्हणजे पापड, लोणची, बाकरवड्या वगैरे आपण सगळं विकतो. पुरणपोळी विकता का? हो सगळं. वा, तूप घालून बिलून? नाही, तूप घालून घरी. जाऊ दे मग. ठीक आहे, आता एक काम करायचं. माणसाला का नाही धंदा कळतो, त्याला असं पैशांनाच गांडवायचा बघ. म्हणजे त्याला असं सांगायचं की आपण ऑस्ट्रेलियामध्ये वडाप सुरू करू. सिडनी ते मेलबर्न $2 सोबत एक बाकरवडी फ्री फ्री फ्री. सिडनी म्हणा. सिडनी 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 ते मेलबर्न. ते मेलबर्न. हा, किती तिकीट? $2. हा, आणि त्याच्या संगत तुमची बाकरवडी फ्री फ्री फ्री. त्याच्या संगत तुमची बाकरवडी फ्री फ्री फ्री. तुमची नाही, तुमची. हा सॉरी, तुमची म्हणा पाहिजे. क्षमा करा. त्याच्या संगत क्षमा. नाही. बरोबर आहे, ही म्हणजे आमची मास्तरीनच आहे खरं. बरं, समजा एवढं समजा कष्ट करून बी नाही ऐकलं तर मग काय करायचं? काय करायचं? जरा असं भावनिक टाकायचं, इमोशनल डायलॉग. बर, कसं? समजा हिरोईनी टाकतात की नाही सिरियल मध्ये, तसलं डायलॉग टाकायचं. कसं? म्हणजे म्हणायचं,
आप्पा आप्पा म्हणजे जरा इमोशनल कर तू आता तुझ्या पद्धतीनं. हा? आप्पा आप्पा आमच्या भावनांचं काहीच नाही का हो तुमसनी? तुम्हाला माझ्या भावनेचं काहीच नाही का हो? तुमसनी माहित आहे का नाही तुम्हाला माहिती आहे की नाही आमसनी प्राणी किती आवडत्यात? मला प्राणी किती आवडतात. हा? हो. तिकडच्या कांगारूच्या अंड्याचा आपण बिझनेस करू म्हणायचं. अरे पण कांगारू कुठे अंडी देतात? हे बघ हे असं आम्ही म्हणलं काय तिकडं काय 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 नाही काय नाही. मार्क मिळणार आहेत तुला? नाही नाही. चूक झाली. हे बग आम्ही म्हणलं का नाही की आपोआप अंडी देतात बघ. अंडी दे असा दम भरला की टपाटप अंडी पडली पाहिजे. ती कोंबडी आहे म्हणून ती काही बोलू शकते. बरं काय वाटतं तुला याच्यानं ऐकताल तुमचा आप्पा? नाही काही जरी झालं तरी आप्पा नाही ऐकणार. समजा एवढा इमोशनल डायलॉग टाकून बी नाही ऐकलं तर मग आमच्या वाणी वागायचं बिंदास. तुझ्यासारखं म्हणजे कसं? म्हणजे सांगतो की असा दम भरायचा का नाही असा दम भरायचा ऐकलंच पाहिजे. त्यांना म्हणायचं या कांगारू संगट जर माझं लगीन लावू दिलं नाही आप्पा या कांगारू सोबत जर माझं लग्न लावून दिलं नाही तर रंकाळ्यातल्या मगरी घरामध्ये सोडून रंकाळ्यातल्या मगरी घरामध्ये सोडेन समद्या बाकरवड्या अशा कचा 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 खाऊन टाकायला लावून का नाही समद्या बाकर नाही सगळ्या बाकरवड्या अशा कच 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 खाऊन टाकायला लावेन. जमतंय येते 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 अशा कचा 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 खाऊन टाकायला लावून की नाही त्या मगरीच्या शेपटीने तुमची पाठ घासायला नाही लावली त्या मगरीच्या शेपटीने तुमची पाठ घासायला नाही लावली तर 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 तुला आमचा डायलॉग नाही माहिती? तर 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 नाव तर तर नाव बदलेन आमचं. हा हे नाही वय पण हे लई स्लो आहे अद्वैत. हा एवढं स्लो कुठं असतंय वय? हे असं झालं तर यांचं लगीन कवा व्हायचंच नाही मग. आणि काय आमच्या शाळेचा उपयोग मग? नाही मला डान्स आधी येईल का यांचं लग्न आधी होईल? ते ठरवा बाबा तुमचं तुम्ही. डोसक्यात फॉल्ट असणाऱ्या माणसांचं काय होऊ शकत नाही. अरे यार, थांब 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 थांब, तू जाऊ नको थांब. प्रयत्न केलास ना तू? हो हो प्रयत्न केलास हो, हो. ना? गायत्री तुला काय वाटतं? मला वाटतं की तिला जमेल म्हणजे साधारण जमेल ना. जमेल जमेल. बघूया तुझ्या प्रयत्नांना काय कितपत यश मिळालं. आता तू एवढी दयनीय दिसतेस त्याचा तरी काही परिणाम होतोय का विचारूया. आप्पा आप्पा म्हणजे माझं चुकलं आप्पा. मी काही नव्हते म्हणत इथे. म्हणजे मला सांग आप्पा चुकलं माझं. आप्पा तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. हा एवढं चिडू नका मुळात. का चिडता एवढे तुम्ही? हा काढा आणू का? हा, नाही, काही चिडायची गरज नाही. हा आपण हळूहळू सगळं साधारण शांत करायचं. तू काय टेन्शन घेऊ नको. नाही नाही हा हो तुमची गोष्ट सुद्धा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण होणार याची मला खात्री आहे. नक्की होणार. होणार 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 ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण होणार. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते खरंच आहे. सगळ्या लोकांना वाटतं की समोरचा आहे ना त्याचं फार छान चाललंय, माझ्यासारखं त्याचं नाही आहे. पण जेव्हा आपण त्याच्या आयुष्यात डोकावून बघतो तेव्हा सत्य काय ते कळतं. वर्तमानात सगळं छान आहे म्हणजे भूतकाळही तसाच असेल हा गैरसमज आहे. कदाचित त्या भूतकाळातील जखमांनीच वर्तमानात उभं राहायची ताकद दिलेली असू शकते. असाच एक ॲक्ट घेऊन आता आपल्या समोर येते जी नाचते हरपून सारे भान अशी शिकारी नेहा खान. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं इथे स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अभिनेत्री नेहा खान. नेहा तुमचंही खूप खूप स्वागत. तर नेहा तुम्हाला काय सांगायला आवडेल स्वतःबद्दल आम्हा सर्वांना? नमस्कार, मी नेहा खान. माझी आई नेहमी म्हणायची तू मेहनत करत राहा मग बघ तुझं नाव लौकिक होईल. पण माहीत नाही माझ्या मेहनतीला लोक नावच ठेवायला लागली. लोक म्हणतात अरे हिला कुठं ऍक्टिंग येते, बोल्ड सीन द्या फक्त. अरे हिचं तर कॅरेक्टरच असं वाटतं.
माझ्याबद्दल आपली आपली मतं मांडण्यापेक्षा मलाच जर विचारलं असतं तर सत्य समोर आलं असतं आणि माझ्याबद्दल अफवाही पसरल्या नसत्या. इतका क्लीन परफॉर्मन्स कंटेम्पररी फॉर्ममध्ये करताना नेहा मी तुला कधी इमॅजिनच केलं नव्हतं. हॅट्स ऑफ टू यू की तू तुझ्या कलेतनं तुझे चॅलेंजेस ॲज अन ॲक्ट्रेस पोर्ट्रे करतेस. हेही खूप अवघड असतं आणि मी समजू शकते, कारण युजली ॲक्ट्रेसेसकडे ग्लॅमरस हिरोईन्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असाच असतो. लोकांना बोलायला किंवा नावं ठेवायला काय फार वेळ लागत नसतो, पण ऑफकोर्स त्याच्या मागची मेहनत किंवा त्याच्या मागे किती कष्ट घेऊन आपण इथपर्यंत आलेलो असतो ते लोकांसमोर कधीच येत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला, कलाकाराला, कलाकृतीला पटकन नाव ठेवून मोकळं होणं खूप सोपं आहे, पण ते अप्रिशिएट करणं, त्याच्या मागची मेहनत अप्रिशिएट करणं खूप कमी लोक करतात. आणि मला ते आज खूप मनापासून तुझ्या बाबतीत करावंसं वाटतंय, कारण तुझी मेहनत मला दिसतेय. देवकुराडी अशी कोणावरही वेळ येऊ नये. तू इथे सहन केलेलं आहे त्यातलं दुःख हे तुला माहिती किती आहे आमच्यापेक्षा, तरी तू ते एवढ्या गट्सनी इथे प्रेझेंट केलंस, यातच तुझ्यासाठी थँक्यू सर. तुझ्या ह्या सगळ्या प्रयत्नासाठी, धाडसासाठी, तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी, जिद्दीसाठी, मेहनतीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे या परफॉर्मन्ससाठी आमच्या दोघांकडून अतिशय प्रांजलपणे आदरयुक्त गोल्डन ब्लास्ट. थँक्यू. पिंजरा हा चित्रपट अजरामर आहे हे काय वेगळं सांगायला नको. त्यातली गाणी पण खूप गाजली. अजूनही आपण सगळे त्या चित्रपटातली गाणी गुणगुणतो. या गाण्यांची नशा अजूनही आपल्या मनातून उतरत नाहीये. म्हणून अनेक संगीतकारांना सुद्धा या चित्रपटातली गाणी पुन्हा नव्याने निर्माण करण्याचा मोह होतो. असंच एक पिंजरा चित्रपटातलं गाणं नव्या बाजामधलं, आणि गाण्याचा बाज नवा आहे तर डान्स पण काहीतरी हटके होणारच. बघूया, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिचा डान्स सगळे बसतात बघत, अशी कोळीवाड्याची शान अंकिता भगत.
अहो अंकिता असं आहे. राईट हात छान ठेवा. हे दाखव रे त्यांना. मी हिचा डान्स हल्ली असं मागे असताना असंच बघतो माहितीये का, मी असंच बसतो. हो हा मग लोक हातात कॉफी बिफी ठेवतात पण हात असं. पण मस्त अंकिता, खूप मजा आली. सोनाली कमाल यार अंकिता, मला खूप आवडलंय. कारण आपली अंकिता म्हणजे कशी लावणी आणि असे फोक डान्सेस, कोळी डान्स वगैरे करणारी अचानक अशी हिपहॉप करायला लागली आहे. तुझा गेटअप मस्त दिसतोय, तुझी एनर्जी कमाल होती, मुलांबरोबर मॅच करणं 2-3 ठिकाणी. तर मला तो स्वाग इतका कूलही वाटला की सुरुवातीला असं वाटलं कदाचित थोडंसं नर्वसनेस आहे, प्रेशर आहे, पण मध्ये मग तू रिलॅक्स व्हायचीस आणि तुझं मधला जो भाग होता तो मस्त असं खूप कूलली केलास. मजा आली अंकिता. असेच नवनवीन प्रयोग करत राहा आणि तोडत राहा स्टेज. हां मयूर. अंकिता, नेहमी मला असं वाटतं की देवाचं वरदानच आहे तुला नृत्य म्हणजे. आज तुझी स्टाईल वेगळी होती हिपहॉप आणि तू खूप कमाल नाचलीस. कमाल. तुझा ॲटिट्यूड लाजवाब होता त्याच्यात. त्यामुळे तुझे आणि तुझ्या कोरिओग्राफरचे दोघांचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच सर. असेच प्रयोग करत राहा. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या मंचावर नृत्याखेरीज मजा मस्ती सुद्धा चालू असते. तर या वेळेला ऑलमोस्ट सुफळ संपूर्णची टीम आपल्या बरोबर इथे बसलेली आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर पण जरा धमाल मस्ती करायची आहे. तर आप्पा, तुमच्या मालिकेमध्ये अशी गोष्ट आहे की तुमची नात, तिने एक ऑस्ट्रेलियन मुलगा निवडलेला आहे आणि ती जावई म्हणून त्याला आणू इच्छिते तुमच्या घरात, पण तुमचा प्रखर विरोध आहे. तर आता या मंचावर मात्र सिच्युएशन वेगळी आहे. या मंचावर सिच्युएशन अशी आहे की आता तुमच्यासाठी मी तुमचा मुलगा आहे आणि मी तुमच्यासाठी जर्मनीची सून आणायचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही एक मराठमोळी मुलगी बघून ठेवलेली आहे माझ्यासाठी. तर आता काय होतं या सगळ्यातून, काय कथानक घडतं हे आता आपल्याला यांच्यासमोर सादर करायचं आहे. गायत्री, हे काय आहे? ताट. काय? आरतीचं ताट धरून भरायला सांगितलं होतंस ना. तो बघ, मयूर दिसतोय, तो गणपती असं समज. कसं धरशील? अगं कसं धरशील आरतीचं ताट? हा छान कळलं. लोकांना कळू दे ना, आपण सगळं इमॅजिन करणार आहोत सेट. हा तेवढा जरा बरा अभिनय कर, नंतर कसाही केलास तरी चालेल, बाकी नंतर माती खाशील. आप्पा आपल्या दोघांवर आहे सगळं. हे बघ, माझा मुलगा आता येईल तेव्हा तूच दरवाजा उघड, त्याला ओवाळ, त्याला असा पेढा भरव, त्याच्या पायावर डोकं ठेव, तो तुला नक्की पसंत करेल बघ. शेवटी मुलगा कोणाचा आहे? कोणाचा आहे विचारून सांगतो. हे बघ तुला सांगतो, त्याच्या समोर जास्त बोलू नकोस, कमी बोल, जरा कमी बोल त्याच्या समोर. अप्पा मला सांगा, तुमच्या घरात लॅच आहे का कडी आहे? तोंडाने घंटा वाजली आहे ना, दार उघड जा, दार उघड. अप्पा हे बघा, ही कडी उघडली आणि आता ही लॅचही उघडली आणि आप्पा कुक. ही बघा कोण आहे, कशी वाटली? कोण आहे ही? ही कोण आहे? आय एम प्रश्ना. प्रश्ना आम्ही तो सकाळीच करतो. अरे कोण आहे? कोण ही? कोण आहे ही? कशी वाटली सांगा आधी. ही ना अण्णा नाईक नाही, अण्णा नाईक नाही, आप्पा आप्पा. ऐश्वर्या राय असं म्हणायचं होतं मला. असं म्हणायचं होतं ना. हो, मी पण आज अभिषेक वाटतोय ना. बरं ते जाऊ दे, मला आधी सांगा, ही दिवाळी अंकाच्या मुखवरची बाई का आणली आहे तुम्ही? अरे ही ना, ओळखलं नाहीस? नाही.
कोण आहेस का तू? अरे ही मुलगी आहे. हो, किती महत्वाची माहिती दिली. ही मुलगी आहे. मला कळलंच नसतं. तुम्ही बोलला नसतात ना, मला कळलंच नसतं ही मुलगी आहे. अप्पा अरे ही मुलगी आहे, पण काय ग कितवीला आहेस तू? अरे काय झालंय? अरे नाही रे, ही आता लग्नाच्या वयाला आलेली आहे आणि हिचं लग्न मी तुझ्या बरोबर लावून देणार आहे उद्याच्या उद्या. आप्पा! आप्पा! असं नका करू आप्पा. काय झालं? अहो असं नाही होऊ शकत. का? मला हिच्याशी लग्न करायचं आहे. हे लग्न होणार नाही. का? नाही 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 नाही, हे लग्न मोडलं म्हणून समज. बोललं म्हणून समज. हो, मोडलं म्हणून समज. आप्पा असं नका करू आप्पा. मला हिच्याशी लग्न करायचंय. असं का करताय तुम्ही आप्पा? अशा का करता तुम्ही अप्पा? तुमचा आणि माझा काही संबंध आहे का? Ich weiß nicht, worum es hier geht. आप्पा तुम्ही असं का वागताय? असं म्हणते ती. हे लग्न मोडलं म्हणून समजा. तुमचा मोड. माझं काहीही मोडलेलं नाहीये. आणि काय गे, तुमच्या मायदेशात हे असंच चालत असतं का? तुमच्या मायला? ही शिवी देणारी सून मी अजिबात सहन करणार नाही. बरं बरं, आपण एक काम करूया. तुम्ही चिडू नका, चिडू नका. आपण एक काम करूया, आपण यावर एक तोडगा काढूया. काय? हे बघ, आपण आहे ना यांची एक परीक्षा घेऊया. त्या परीक्षेची मुलगी पास होईल, ती मग माझ्या नवऱ्याची बायको होईल. म्हणजे माझी बायको होईल. परीक्षा अशी आहे की या दोघींची डान्स कॉम्पिटिशन होणार. जी चांगली नाचेल ती माझी बायको. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या या. ही नाच ना, नाच. हे आत्ता काय केलं? नाचलीस कधी? ही काय आत्ता? याला काय नाच म्हणतात का? अगं ह्याला कवायत म्हणतात. मला कवा येत होता डान्स? काय झालं, हिला फक्त विनोद करता येतात, त्यामुळे आता तुम्ही विसरून जा. ही माझी बायको. नाही रे, नाही नाही नाही, हे थांब रे, जरा थांब. नाही नाही, अरे अरे अतिशय गोड अशी मुलगी आहे रे ही. अतिशय गोड मुलगी आहे. डायबिटीस आहे तरी पण गडगड गडगड काय चाललंय? कशाला पाहिजे एवढा गोड? अरे गोड आहे, लग्न करून. तुम्हाला वाटते गोड? हो. मग तुम्ही करा लग्न. मला चालेल. अप्पा सर. अरे हे काहीतरी चारशेहून जास्त वर्षांची परंपरा या महाराष्ट्रातल्या लावणीला आहे, पण तरीही तिच्यामधलं तारुण्य हे कणभरही कमी झालेलं नाही. या लावणीच्या पिकल्या पानाचा देठ अजूनही हिरवाच आहे. याच लावणीला आता मुजरा करायला आपली पुढची स्पर्धक येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जी नाचते होऊन बेकाबू अशी गोव्याची गिरिजा प्रभू.
चुनान कातके वडा केशरी चुनान कातके वडा लय दिसान रंगल विडा हो लय दिसान रंगल विडा ओठाची लाली टिपून मुखडासा हिरवा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा पिकल्या पानाचा देठकी हो हिरवा ओ प्रभू देवा मी दादा वा काय अदा केल्यात आज पंडितजी. अप्रतिम ॲक्ट. बेसिकली बैठकीची लावणी आहे ही आणि इतकी अजरामर आहे आणि ह्याच्यात भरभरून भाव भरलेले आहेत गिरिजा, पण ते भाव तू तेवढ्याच सुंदररित्या प्रेझेंट केलेस. थँक्यू. त्याच्यानंतर मला तो दिवा आणि अत्तर तू एकत्र जी सांगड घातली दोन्ही मुद्रांची मिळून आणि नंतर तू थोडं पाठी बघितला तो पण पोर्शन मला इतका आवडला, इतकं सुंदर त्याचा शृंगार होता आणि तो शृंगार तुझ्यातनं असा भरभरून वाहत होता अख्ख्या गाण्यामध्ये. मला एकदम तू मेस्मराईज केलं या परफॉर्मन्सने, एवढंच मी म्हणेन. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू. सोनाली तू इतकं मस्त परफॉर्म केलंस. एक एक बारीक बारीक गोष्ट म्हणजे तुझी एंट्रीज अगदी वाऱ्यासारखी होती की तू मस्त खाली आलीस आणि सगळं वाहून घेऊन गेलीस परत आणि मग तितकाच ठहराव आणि शांत आणि कंपोज्ड तू बैठकीचा पोर्शन केलास. त्याच्यानंतर तुम्ही खाली येऊन तुम्ही सगळ्या जणी चक्कर घेऊन डायरेक्ट खाली बसता. ते खूप असं कमाल दिसलं कारण सिंकमध्ये बसलात आणि एकदम असं करेक्ट झालं. ते खूप स्मूथ असा मेस्मरायझिंग ब्युटिफुल आणि फारच भन्नाट ॲक्ट होता. मला खूप आवडला. तो गिरिजा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आपल्याबरोबर अख्खा आठवडा ऑलमोस्ट सुफळ संपूर्णची टीम इथे होती. सो सगळ्यात आधी मी संपूर्ण टीमला या मंचावर आमंत्रित करतो प्लीज. तुम्ही काय सांगाल की आता गोष्टीमध्ये काही नवीन ट्विस्ट येणार आहे किंवा काही नाही, छान चाललंय. आत्ता जी प्रेम कहाणी म्हणून आम्ही या सिरियलला सुरुवात केली होती ती प्रेम कहाणी आत्ता फुलायला लागलेली आहे आणि त्यांच्यातले हळूवार क्षण आणि यांचा विरोध हे काय दुश्मन तसे आहे ते. तर त्या प्रकारे आपल्याला ही प्रेम कहाणी अतिशय छान फुलवत न्यायची आहे आणि स्वदेशी विरुद्ध परदेशी असा थोडासा एक द्वंद्व आपल्याला दाखवायचा आहे. वा वा. आणि एक मला म्हणायचं होतं की मला हे सगळे कंटेस्टंट तर खूप आवडतात पण मला गंगा देखील खूप आवडते. थँक्यू सुचित्राताई. तुम्ही आता गंगाचा विषय काढलाच आहे तर मी गंगाला रंगमंचावर बोलवतो, तिलाही खूप बरं वाटेल. गंगा प्लीज. गंगा यू आर माय फेवरेट. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. सगळ्या स्त्री जातीला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे अँड थँक्यू सो मच फॉर दॅट. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 तर मंडळी या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की कोण आहे या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. परफॉर्मर ऑफ द वीक आहे चमा देशपांडे.
तर क्षमा, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी तुला डॅझलर इटर्नाकडून मिळते खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. तर क्षमा, तुझ्या या फ्री स्पिरिटेड परफॉर्मन्स ऑफ द वीकसाठी केरोविट फॉसेट्स आणि सॅनिटरी वेअरकडून तुला मिळतं एक स्पेशल गिफ्ट केरोविट बाय कजारिया. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. आणि आता माझी सगळ्यात आवडती वेळ, ती वेळ म्हणजे एलिमिनेशनची. पण आज आत्ता एलिमिनेशन होणार नाही, त्यासाठी तुम्हाला उद्याचा भाग बघावा लागणार आहे. बघूया आता उद्याच्या भागामध्ये कोण टिकणार आणि कोण हा मंच सोडून जाणार.